ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युमोक्षीयमामृतात्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युमोक्षीयमामृतात्। शुभ सकाळ सर्वांना। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते। सकाळची वेळ आहे आणि सकाळचं मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे ताईंनो। तर सकाळची वेळ आहे, आंघोळ झालेली आहे आणि काका बेल देऊन जातात, तुळशीमध्ये बेल ठेवतात रोज ते। आंघोळ झाली की पहिलं बेल घरामध्ये घेऊन येते ताटामध्ये। इकडे रोज आपल्या घरी बेल आणून देतात नित्य नियमाने पुजारी। तर आमच्याकडे दररोजचा असा बेल येतो, त्याच्यामुळे रोज मी महादेवाच्या पिंडीची छान सुंदर पूजा करत असते। आणि श्रावण महिना आहे तर महिनाभर मी पिंडीची पूजा कशी करते आणि जलधारा कशी लावलेली असते, दिवसभर माझं रोजच्या रोज नित्यनेमाने अशा पद्धतीने पूजा असते। तर इकडे बघू शकता, इकडे विस्तव केलेला होता, त्याच्यामध्ये थोडीशी गुगळ टाकून घेतली, त्याच्यामुळे घरामध्ये खूप सकारात्मक आणि पॉझिटिव्ह वाटतं। सकाळी सकाळी घरामध्ये ह्याची धुरी फिरवली ना खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये। कापूरसुद्धा लावून देत असते, कापूर लावायचा कापूरदाणीमध्ये आणि ह्याचासुद्धा धूर करायचा, तर घरामध्ये खूप छान वाटतं। पण हा जो उपाय असतो तो मी सकाळी फरशा पुसल्यानंतरच करत असते। फरशा पुसून घेतल्या की त्यानंतर अशी गुगळ घरामध्ये फिरवली तर खूप छान वाटतं। तर कधीतरच फिरवते, रोज रोज नाही, शनिवारी बुधवारी अमावस्याला पौर्णिमेला असं फिरवत असते। तर सकाळचं माझं सगळं आवरलं, घरातल्या फरशा वगैरे पुसून घेतल्या, त्यानंतर गुगळ वगैरे घरामध्ये फिरवली, त्यानंतर करायला घेतलेली आहे देवपूजा। तर आता देवपूजा, श्रावण महिना चालू आहे तर देवपूजा सकाळी खूप लवकर होते। तर बघू शकता इकडे ताईंनो माझी छान अशी पूजेची तयारी। तर सगळ्या देवांना आंघोळ घालून घेतली, फुलं ताटामध्ये घेतलेली आहेत, बेल काकाने आणून दिला होता तो सुद्धा घेतलेला आहे। तर अशी माझी सुंदर आणि छान पूजा रोजची असते। श्रावण महिन्यात आता तुम्हाला रोज पूजा अशीच पाहायला मिळेल। तर इकडे गजलक्ष्मीची स्थापना केली होती परवाच्या दिवशी। तर गजलक्ष्मी आता आपल्या फायनली देवघरामध्ये ठेवलेल्या आहेत आणि पाहू शकताय तुम्ही किती सुंदर अशी पूजामध्ये गजलक्ष्मी। आणखीन देवघराची शोभा वाढली। आणि त्या कवड्या आणि ते कॉईन्स आहेत, ते कॉईन्स ते माझे पहिलेच होते देवघरामध्ये आणि कवड्या। तर आता काय होतंय, देवघर अपुरं पडतंय, देवघराचं एक मोठं स्वप्न आहे, ते कधी पूर्ण करतील स्वामी काय माहिती, पण होईल हळूहळू। एवढ्या सगळ्या गोष्टी स्वामींनी, आईने, आई तुळजाभवानीने सगळ्यांनी दिल्यात। देवघराची सुद्धा गोष्ट आपली लवकरात लवकर पूर्ण होईल। तर गजलक्ष्मी बघा किती सुंदर दिसतात आणि खूप छान मस्त भरीव आहेत गजलक्ष्मी। स्थापना आपली परवाच करून घेतली मंगळवारी आणि सुंदर अशी आजची पूजा। तर सगळ्या देवांना फुलं वाहून घेते, सगळ्या देवांना बघा गंध लावून फुलं वाहून अगरबत्ती लावली की इतकं देवघरामध्ये प्रसन्न वाटतं। आणि पिवळी फुलं जी आहेत ती किती सुंदर दिसतात बघा। आता शक्यतो ह्या दिवसांमध्ये पिवळी आणि पांढरी फुलंच खूप मिळतात। तर आमच्याकडं जास्वंदीचं फूल फक्त मिळत नाही, म्हणजे आता मी खूप सारी जास्वंदीची झाडं लावलेत। इथून पुढे जास्वंदीची फुलं ज्यावेळेस आपल्या झाडाला येतील त्यावेळेस नक्की वाहीन। मला खूप आवडतात, पण आता सध्याला आपल्याकडे नाही आहेत। तर ही विकतची फुलं आणलेली आहेत त्यांनी, झेंडूची फुलं आणि गुलाबाची फुलं विकत मिळतात। तर खूप साऱ्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत, त्याच्यामुळे त्याचा वापर बघा मी अशा पद्धतीने केलेला आहे। कारण काय होतं, ही फुलं काल आणली होती, फुलं थोडीशी ही झाली की त्याच्या पाकळ्या आपोआप गळतात। ह्या फुलांच्या पाकळ्या तर लगेच गळतात, त्याच्यामुळे ह्या फुलांच्या पाकळ्यांचा मी सुंदर उपयोग केलेला आहे। ते म्हणजे आपली पिंडी आहे आपल्या महादेवाची, तर त्या पिंडीच्या साईडने सगळीकडे मी गुलाबाच्या पाकळ्या अशा पांगून देते आणि रोजची माझी पूजा अशीच असते, बघू शकताय ताईंना।
तर बेलाची पानंही आपल्याला त्या काकाने दिलेली असतात. आणि किंवा तुम्ही मार्केटमधून जरी आणलेली असली तर स्वच्छ अशी धुवून घ्यायची पानं, 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर एक बेल तामणामध्ये ठेवायचं. त्या तामणावरती आपली पिंडी ठेवायची महादेवाची. त्याला बघा चंदन भस्म लावून घ्यायचा. आणि अशी पूजा श्रावण महिन्यामध्ये, अख्ख्या श्रावण महिन्यामध्ये मी करत असते. आणि मातीचं शिवलिंगसुद्धा मी बनवत असते ताईंनो. आणखीन तर अजून तरी बनवलेलं नाही, येत्या सोमवारी वगैरे बनवेन. आता काय झालं, लागोपाठ सणच आले, पंचमी आली, हे आले, त्याच्यामुळे बनवलं नाही. पण मातीची शिवलिंगाची सुद्धा पूजा गेल्या वर्षी माझे व्हिडिओ आहेत बघा. रोजची मातीच्या शिवलिंगाची पूजा मी रोज करत होते. आणि गावाकडंसुद्धा भरपूर बेल मिळायचा. इथंसुद्धा मला प्रश्न पडला होता बेल मिळेल का नाही म्हणून, पण इथंसुद्धा मला भरपूर असा बेल रोजच्या रोज मिळतो. अगदी एक जरी बेलाचं पान आणि 1 तांब्या जरी पाणी वाहिलं महादेवाला ह्या महिन्यामध्ये रोज, तर त्याचं खूप म्हणजे खूप आपल्याला पुण्य आणि फळ आहे. आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. हे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. आपली कुठली इच्छा अधुरी राहिली असेल तर त्या इच्छेचा मनामध्ये संकल्प धरून तुम्ही अशी महादेवाची पूजा रोजच्या रोज करा. तुमची ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. तर कसं होतं, ते काका आणून देतात, मोठभरच बेल असतो. त्याच्यात कधी 7 पानं निघतात, कधी 5 निघतात, काय 10-12 असतात, पण काय वेळेस खराब पण असतात. 2 पानं 1 पान असं वाहू नये. त्याच्यामुळे बेलाला 3 पानं असलेला बेल शक्यतो वाहावा. 5 पानाचं सुद्धा वाहतात, पण ह्या पानाचं अधिक महत्त्व आहे. तर रोज अशा पद्धतीनं सुंदर अशी पूजा करते. आणि जलधारा ही पिंडीवरती चालू असते माझी. पूजा झाल्यानंतर जलधारेमध्ये पाणी ओतून जलधारा चालू ठेवायची. आणि अशा प्रकारे पांढरं फूल जे आहे ते वाहिलेलं आहे. आता रोज माझी पूजा अशीच असणार आहे. तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल महादेवाची पूजा. तर इकडे गजलक्ष्मीची स्थापना केली होती. त्या दिवशी रांगोळी काढली होती त्या पाटावरती गणपतीची. तर तीच रांगोळी पुसली नाही, सुंदर होती म्हणून तशीच ठेवली. आणि तीच रांगोळी आज मी देवघरासमोर ठेवून तुम्हाला पूर्ण पूजा दाखवते. मी माझी पूर्ण फायनल पूजा झाल्यानंतर कशा पद्धतीनं दिसते. रोज जर अशी आपल्या देवघरामध्ये पूजा असेल, इतकी छान सुंदर अशी मस्त अशी रांगोळी असेल, तर देवघरामध्ये बघा अक्षरशः देवघरापुढं बसलं की उठावं असं वाटत नाही, इच्छासुद्धा होत नाही. असं वाटतं की तिथंच बसून राहावं. तर इतकी छान पूजा दिसते. आणि अशी पूजा खरंच रोज करायला मला खूप आवडते. आणि खरंच आता श्रावण महिन्यामध्ये रोज तुम्हाला माझी अशीच देवपूजा पाहायला मिळेल. तर खरंच ताईंनो, ज्या ताई नवीन असतील त्यांनीसुद्धा सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. कारण पूर्ण व्हिडिओ सुरुवातीच्या अगोदर एंडपर्यंत बघितला तर त्याच्यामध्ये खूप बघण्यासारखं आणि खूप काही शिकण्यासारखं असतं. तर बघा सगळ्या ताईंनी छान छान अशा मस्त कमेंटसुद्धा केल्या. पाठीमागचे पूजेचे व्हिडिओ आहेत त्यांनासुद्धा. आणि ह्यासुद्धा व्हिडिओला ताईंनो सगळ्यांनी छान अशा कमेंट करा. पूजा कशी वाटली हे सांगत जा. पाहता सगळे आवडीनं, पण कमेंट करून एखादं सांगितली की ताई आजची पूजा खूप छान होती असं जरी म्हटलं तरी खूप छान वाटतं. आणि बघू शकता इकडे फायनली पूर्ण देवपूजा झालेली आहे. आणि देवघरामध्ये बघा कसं वातावरण झालेलं आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो बुधवारचा आहे. मंगळवारी आपली गजलक्ष्मीची स्थापना केली. त्याच्या आदल्या दिवशी सोमवार होता. मंगळवारी गजलक्ष्मीची स्थापना झाली. त्यानंतर हा बुधवारचा व्हिडिओ होता. पण बुधवारचा व्हिडिओ काल टाकायचं तर टाकणं झालं नाही, कारण काल टाकलेला होता नागपंचमीचा भावाचा उपवासाचा व्हिडिओ. त्यालासुद्धा सगळ्यांनी छान असा प्रतिसाद दिला. तर इकडे सगळी पूजा झाल्यानंतर आज उलटं झालेलं आहे ताईंनो. कारण आज बघा पूजा झाल्यानंतर दारामध्ये रांगोळी काढायला घेतली. आणि मंगळवारचं हळदीचं लेपन होतं ते काढून घेते. छान असं सुंदर मस्त मंगळवारी हळदीचं लेपन केलं होतं. गजलक्ष्मीची स्थापना केली होती त्या दिवशी. तर काय होतं सकाळी आत्ता ह्या दिवसांमध्ये सकाळी खूप लवकर पूजा करून घेते मी आणि मग बाकीच्या कामाला लागते. कारण काय होतं पूजा पाठीमागं राहिली की मग पटकन पूजेला हात लागत नाही. मग एका पाठोमागे एक बाकीची कामच करत राहतो आपण, असं होतं. त्याच्यामुळे पूजा नंतर पाठीमागं राहते. त्याच्यामुळे आता आंघोळ झाली की पहिली पूजा ही मी आपली देवांची करून घेते आणि पटकन असं सगळं आवरून घेते. त्यानंतर मग बाकीची कामं जी आहेत ती मग करत राहते. तर छान हळदीचं लेपन थोडंच पुसून घेतलं पाणी टाकून, कारण उंबरा पिवळा छानच दिसतो आणि मला आवडतो सुद्धा. असं वाटतं की रोज हळदीचं लेपन करावं. तर आज काही केलेलं नाही, पण आज थोडंच पाणी टाकून पुसलं. कालचं लेपन तसंच ठेवलं. अगदी थोडंसं आदर पुसून घेतलं. तर इकडे छान मस्त असं कमळ काढलं आणि त्यानंतर छोटी रेषा ओढून छान अशी सुंदर रांगोळी काढली. तर आज रांगोळी साधी सिंपलच काढली.
बघा ह्या चातुर्मासामध्ये आता आपले सगळे सण वार व्रत वैकल्य सगळी चालू झालेली आहेत, तर खूप पटकन हा चातुर्मास जातो. आणि बघा त्यानंतर अजिबात करमत नाही, कारण आपण 4 महिने अशा पूजा केलेल्या असतात. रोज तर आपण करतोच, पण 4 महिने ह्या विशेष सेवा केलेल्या असतात, तर त्याचं वेगळंच काहीतरी असतं. आणि त्याचं बघा खूप म्हणजे असं एकदम वेगळीच पॉझिटिव्हिटी किंवा वेगळंच प्रसन्नता ही 4 महिने घरामध्ये असते बघा. त्यानंतर एकदा दिवाळी झाली की त्यानंतर सगळं शांत होतं आणि अजिबात करमत नाही, कारण आपल्याला रोजची सवय लागलेली असते इतकं काही काही करण्याची. तर बघा दरवर्षी मी चातुर्मासामध्ये ह्या सगळ्या सेवा करते आणि ह्या सेवेचं फळ मला गेल्या वर्षी खूप तात्काळ मिळालं होतं. अख्खा चातुर्मास मी पूर्ण ह्या सगळ्या सेवा करत होते चातुर्मासामधल्या. जसं की आपल्या महादेवाच्या पिंडीवरती रोजचं असं जलधारा, बेलाच्या पानाचा अभिषेक, असं सगळं हे रोजच्या रोज माझं चालू होतं. त्यानंतर बघा मातीचं शिवलिंग बनवणं किंवा ह्या ज्या काही सेवा आहेत चातुर्मासामधल्या त्या सगळ्या गेल्या वर्षी केल्या होत्या मी. आणि त्याचं फळ सुंदर तुम्हाला बघायलाच मिळतं आहे. त्याचं फळ म्हणजे हे माझं घर. तर ह्या घरासाठी मी खरंच गेल्या वर्षी खूप धडपड केली होती आणि खरंच चातुर्मास संपायच्या आतच माझं हे घराचं काम झालं. म्हणजे श्रावण महिना झाला आणि भाद्रपद महिन्यात माझं हे घराचं काम झालं. कुठली तरी मनामध्ये इच्छा ठेवूनच सगळ्या सेवा केल्या होत्या, की असं वाटायचं आपलं चांगलं घर असावं. आणि खूप म्हणजे पुण्याहून आल्यापासून खूप असं वाटायचं. तर लवकरात लवकर स्वामींनी ही इच्छासुद्धा पूर्ण केली आणि हे घर झालं माझं. आणि हे घर माझं गौरी गणपतीच्या वेळेस झालं. म्हणजे श्रावण महिना संपला, श्रावण महिन्यामध्ये सगळ्या सेवा केल्या. मातीचं शिवलिंग बनवणं हे तर खरंच श्रावण महिन्यामध्ये हे मातीच्या शिवलिंगाची पूजा मी गेल्या वर्षी खूप वेळा केली, दरवेळेस करायची. आणि खरं तर आपल्या फक्त मनामध्ये माझी इच्छा होती की माझं घर व्हावं. आणि अचानक असं आम्हाला चांगलं घर भेटलं आणि हे घर आम्ही खरेदी केलं गेल्या वर्षी. आणि बरोबर आमचं गौरी गणपतीच्या वेळेस म्हणजे गौरी जेवायच्या दिवशी आमचं हे घराचं हे झालं, म्हणजे आम्ही पाहायला आलो. तर असं झालं आपल्या घराचं काम. त्याच्यामुळे मी नेहमी सांगते की कुठलीही मनामध्ये इच्छा असेल आणि आपण सेवा केली तर त्या सेवेमधून आपली इच्छा पूर्ण होते. आणि मी म्हणूनच सांगते की बेलाच्या पानाचं आणि एका तांब्याभर पाण्याचं आणि बेलाच्या एका पानाचं खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. तुम्ही मनोभावे श्रद्धा ठेवून भोळ्या शंकराची अशी सेवा करा किंवा कुठल्याही देवाची अशी सेवा करा, मनात न काही ठेवता. फक्त मनामध्ये इच्छा असली आणि श्रद्धेनं जर कुठलंही कार्य केलं तर ते सफल होतं. आणि खरंच माझं ते सफल झालं आणि त्याचं सुंदर उदाहरण तुम्ही पाहिलेलंच आहे, म्हणजे ही माझं घर. तर ह्या घरासाठी मी गेल्या वर्षी खूप सेवा केल्या आणि त्याचं फळ मला खरंच चातुर्मासाच्या अगोदरच मिळालं, म्हणजे गौरी गणपतीतच मिळालं. तर इकडे स्वामींची छान अशी ह्यांनी सकाळीच पूजा केली होती, पण ह्यांनी फुलं व्हायची राहिली होती, त्याच्यामुळे मी फुलं वाहून घेतली आणि नमस्कार केला. तर काय होतं, सकाळी सकाळी खूप घाई गडबड असते त्यांच्या पण पाठीमागं. कधी फुलं फ्रीजमध्ये असली तरी त्यांच्या पण लावायची लक्षात राहत नाहीत. आणि इकडे कापूरदानीमध्ये छान असा छोटासा कापराचा तुकडा टाकला म्हणजे घरभर सगळ्या सुगंध पसरतो. तर अशी माझी आजची पूजा होती. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धना मृत्युमोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धना मृत्युमोक्षीयमामृतात्. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.